ऑल गण गण गणात बोलते अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज जाणार आहे खूप स्पेशल अशी शॉपिंग करायला. तसं तर मी बऱ्यापैकी सामान घेतलंच आहे आणि तुम्हाला कवर पेजवरून लक्षात पण आलेलं असेल की शॉपिंग कसली आहे. तर एक दोन वस्तू राहिल्या आहे विनिशाच्या स्कूलच्या घ्यायसाठी आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सोबत इमोशनल पण आहे की तिचा स्कूलचा पहिला दिवस आहे. असं वाटतं की तिचा आणि माझा स्कूलचा पहिला दिवस आहे. मला विचित्र फिलिंग येत आहे की ती जमेल का, तिला राहील का ती, किंवा मला बाहेर उभं राहू देतील का, तिला बघू देतील का, कसं काय होईल काहीच आयडिया नाही आहे. बट स्टील मला आता मस्त मस्त प्रिपरेशन्स करायचे. आतापर्यंत माझे जे व्हिडिओज होते मला पोस्ट करायचे होते डेडलाईनच्या आतमधले ते सगळे झालेले आहे. आता पटकन मी बाहेर जाणार आहे. तिच्या स्कूलची थोडीशी शॉपिंग राहिली आहे ते करणार आहे आणि मग घरी येऊन बुक्सला कवर लावणे, उद्यासाठी तिची स्कूल बॅग पॅक करणे, टिफिनची आयडिया आहे, तिचा टाईम टेबल आहे, तो सगळं काही घेणं वगैरे हे सगळं करणार आहे. तर आपण बघूयात की तिचा शाळेचा आदला एक दिवस कसा जातो आणि मग शाळेचा दिवस कसा जातो. उद्याचा दिवस पण याच्यात कंबाईन करणार आहे. सो स्टे ट्यून. तर बिलकुल टाईम वेस्ट न करता लगेच आम्ही आमची स्कूटर घेतली आणि निघालो मोर्शीच्या मार्केटमध्ये. कारण की कार नेली की पूर्ण जॅम होऊन जातं. त्यातल्या त्यात सोबत विनिशालासुद्धा न्यायचं होतं कारण की आम्हाला घ्यायचं होते शूज आणि तिच्या पायाचे वगैरे माप वगैरे सगळं घरून घेतल्यापेक्षा तिलाच घेऊन गेलो सो दॅट ती चालून वगैरे बघेल कम्फर्टेबल आहेत की नाही. शूज घेतले, ती खूप हॅप्पी झाली. सगळ्यात मेन काम आमचं होऊन गेलं. त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरेसुद्धा खाल्ली आणि थोडी आणखीन शॉपिंग केली. तिच्यासाठी स्लीपर्स वगैरे घेतल्या सो दॅट शूज वगैरे जर ओले झाले पावसामध्ये शाळेचे तर दुसऱ्या दिवशी तिच्याकडे ॲटलिस्ट स्लीपर वगैरे असावी. तर असं सगळं आणखीन काही गोष्टी वगैरे घेतल्या, मिठाई वगैरे, आणि मग आलो घरी. या मग तुम्ही हो आरामात. नाही मला काही नको, मी आईच्यातली घे थोडंसं. हो, मला घरी सोडून माझे मिस्टर मंचुरियन वगैरे आणायला गेले. विनिशा तर मस्त झोपली. गाडीवर थंडी हवा लागली की झोपूनच जाते, तिचं आहेच ते. आता खूप चांगली गोष्ट झाली ती लवकर झोपली, म्हणजे ती सकाळी लवकर उठेल आणि शाळा अटेंड होईल तिची. पहिला दिवस तरी व्यवस्थित होईल. तर आम्ही शूज वगैरे सगळं घेऊन आलो आहे. पाणीपुरी वगैरे खाल्ली पण तिथे काही काढला नाही शूट वगैरे थोडासाही. तर चांगलं झालं आहे, मस्तपैकी सामान वगैरे व्यवस्थित भेटलं. आता फक्त तिचा बेल्ट नाही मिळाला आहे कमरेचा, तर तो शाळेतला कस्टमाइज असल्यामुळे तो तिथेच मिळणार आहे. तो उद्या मिळेल आम्हाला तिथे गेल्यावर. तर आता खूप एक्सायटेड आहे. बाकीचे कामं करते आता. ही झोपल्याच्या आणि माझी स्पीड वाढून जाते. चला तर पटापट आता हिच्या बुक्सला कवर वगैरे लावून घेऊया आणि बाकीचे पण कामं करूया. विनिक्षा तर मस्तपैकी गाढ झोपी गेली. म्हणून आता मी सगळे कामं जे होते दुसऱ्या दिवसासाठीचे पेंडिंग ते उरकवायला घेतले. तर सगळ्यात मेन काम होतं की या सगळ्या बॅग्स वगैरेवर स्टिकर लावणे. कारण की त्यांच्या शाळेतून असं सांगण्यात आलं होतं की सगळ्या बॅग्सवर, टिफिनवर, बॉटलवर नेम स्टिकर असायला हवे सो दॅट त्यांना कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं सामान आहे ते लक्षात येईल. तर माझ्या हातात तुम्हाला जी सध्या बॅग दिसते ना, ही आता 3ऱ्या वाढदिवसाची गिफ्ट आहे तिची. मीच घेतलेली आहे. माझ्या सासूबाईंनी पैसे दिले होते की तू जाऊन घेऊन ये म्हणून. तर मग मीच जाऊन पटकन घेऊन आली. कारण की थोडी मोठी घेतली. जे पहिल्या बॅग झाल्या आहेत तिला बड्डेच्या त्या छोट्या छोट्या आहे, तर ही थोडीशी हाय क्वालिटी आणि चांगली घेतली मी. तर मॅचिंग अशी टिफिन बॅग पण घेतली, त्याच्यावर पाऊच घेतला एक छानपैकी. आणि हे जे माझ्या हातात होतं ना सध्या तिचे पुस्तकं वगैरे आहे त्यातच मी भरून ठेवले होते जे शाळेतून भेटलेले आहेत ते. आणि यांना कवर लावायचं होतं, हे काम आता मला होतं. तर जोपर्यंत आजोबा होते माझे काम तर माझे आजोबाच करत होते जेव्हा माझं शिक्षण होतं तेव्हा. आताही जर माझ्या आजोबांना म्हटलं ना की विनिशाच्या बुक्सला कवर लावा तर ते लावूनच देणार. पण मी मस्त आयडिया काढली कारण की मला ती सवयच नाही आहे कवर लावायची, ते आजोबा लावून द्यायची. तर ही जी तुम्ही आयडिया बघत असणार ना, ज्याही मॉम्स आहे किंवा डॅड्स आहे ज्यालाही कवर लावता येत नाही ना, त्यांच्यासाठी ही बडी आयडिया आहे. तुम्ही बघू शकता हे स्टिकॉनचे आहेत स्टिकर्स. बस असं ऑनलाईन बोलवायचे. 3 साईजचे येतात, म्हणजे स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे 3 साईजमध्ये येतात. आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही दोघं तर म्हणजे हे स्टिकर पहिल्यांदा पाहिले माझ्या मिस्टरांनी. मला याची आयडिया होती तर ते माझी मजा घेत होते. तुम्ही ऐका आता. नाही पडली का? नाही पडली तर काय द्या? काय द्या? काय द्या? विनिक्षाच्या शाळेला सुट्टी. असं नाही, यात नाही पडली व्यवस्थित लागलं तर विनिक्षाच्या शाळेला सुट्टी नाही. विनिक्षाला डायरेक्ट पहिलीत टाकू. वा वा वा, म्हणजे दोन्ही इकडून तुमचा फायदा. तुमची इच्छाच नाही टाकायची. बस म्हणून बरं झालं टाकलं. पाय तो राहिला. मी म्हणतच नाही काकू, काय पहिलीत डायरेक्ट पहिली. नाही पाहिजे होते. अरे पण तिला खेळायला किती खुश होती. मग 4 वेळा तिनं मला म्हटलं झोपायच्या पहिले असं. ना ते खूप लहान जवळ घ्या, जवळ असे दाखवा. वेगळंच असते. कशी काढली आयडिया शोधून. बरोबर आहे, घालून द्या त्या चिपका चापकाच होणार.
ते बरं असं झालं ना, एक फळा भाग झाला की दुसरा भाग. वेळ नाही ना आहा, कुठंच लाईन नाही आहे बघा. याच्याकडे असतो वजन. कुठंच लाईन नाही आहे, मी जिंकली. नाही, आता कसं त्या आतमध्ये चिपकून. सो आता सकाळचे 7 वाजलेले आहे. मला विनिशाच्या शाळेचं जे काम होतं ते राहूनच गेलं, कारण की विनिशा रडली, झोपलेली होती, तुम्हाला माहीतच आहे ती. मग ती मधात उठली तर तिला जर मी उठू दिलं असतं तर झोप डिस्टर्ब झाल्यामुळे मग काय झालं असतं की ती रडली असती आणि खूप सारं आज सकाळी धुमाकूळ मचवला असता. त्याच्यामुळे मी पण जाऊन पटकन झोपून गेली आणि त्याच्यामुळे फक्त थोडंसं काम राहिलं, म्हणजे ह्या स्टिकर्स वगैरे लावायचे आहे टिफिनवर, कारण की शाळेकडून पण असं सांगण्यात आलं आहे की याला स्टिकर वगैरे लावा, सो दॅट त्यांना लगेच ओळख होईल की कोणत्या विद्यार्थ्याचा कोणता टिफिन आहे. तर बस हे छोटंसंच काम राहिलेलं आहे आणि मेन्यू पण त्यांनी सिलेक्टेड असतो त्यांचा की कुठल्या दिवशी काय द्यायचं आहे, तर तो पण रेडीच आहे. तर त्याच्यामुळे आता ते तर काही टेन्शन नाही. माझ्या डोळ्याला काहीतरी खूप नखच आहे माझं, खूप जोरात लागलं, भयंकरचं लाल होतं आहे तिकडे, काय मी ती खूप जास्त लाल होऊन जाईल का. सो आता फक्त स्टिकर लावून घेऊया. अँड कवर वगैरेचं तर एकदमच काम इझी झालं आहे, म्हणजे ओळखू पण येते वरतून, हे ट्रान्सपरंट असल्यामुळे की कुठली बुक आहे काय आहे. अँड हे छोटे छोटे स्टिकर, त्याच्यात नेम स्टिकर मला तिकडनंच आले फ्री ह्या कवरसोबत, आणि अफोर्डेबलही आहे आणि खूप छान आहे, नवीन काहीतरी, मला तर खूप आवडली. आता मला फक्त काही असे स्टिकर लावून देते अँड डन. हा एक स्टीलचा बोलावला आहे, हा एक प्लास्टिक, म्हणजे थंड काही असलं की याच्यात टाकायचं आणि गरमागरम असलं तर मग याच्यात टाकायचं. माझी आंघोळ, विनिशाची आंघोळ, त्यानंतर विनिशाचा टिफिन तर एकदम, म्हणजे आता 9ला आहे ना स्कूल, तर मी 8:30च्या जवळपास तयार करेन. सो बाकीचं आता डन नाही. चला द्यायच्या काय करते तू? दिवा घासला? तू कामं करून करते आली की. किती दिवस जातो तेल तेल घेतलं ते टाकून. अरे याच्यात साबण नाही आहे आता. ठीक आहे ना, नाही भांडीच्या थँक्यू चहासाठी. काढा लागतो. तू नाही पित काय? पेन नाही गुडचा जास्त भेटत नसतो वगैरे थोडंसं. मी एकटी आहे, मला भरपूर सारी हेल्प आहे, तरी माझ्याकडनं झालं नाही. माझ्या आईने जॉईंट फॅमिलीमध्ये राहून कसं केलं असेल माहीत नाही. तेव्हा तर म्हणजे असं लेकरांना शांत ठेवायसाठी आता मी तिला टी व्ही लावून दिली, मोबाईल तर नाही देत, टी व्ही लावून दिली. तर असेही काही ऑप्शन नव्हते, तेव्हा कसं झालं असेल काय माहिती. पण माझ्या आईनं सगळंच केलं बरं का, म्हणजे असं काहीच नाही की तिने सोडलं असं म्हणून कोणती गोष्ट. माझी शाळेत कार्यक्रम असो काही असो, सगळं तिच्या परीने जेवढं होतं तिनं सगळं केलं. आणि आजही मला खूप हेल्प करते माझी आई. आता दिवा घासून दिला बिचारीनी, तिला माझ्या घरी आली की कामच सुचते. त्या दिवसची पूजा होती ना, ती सुद्धा तिने उचलून दिली. ॲक्च्युली ती घरी गेली होती आणि नंतर मग इकडे माहेर आहे माझ्या आईचं हे, तर इकडे भरपूर सारे कार्यक्रम असले, लग्न असो काही असो, तर आईला यावंच लागते. तर त्याच्यामुळे मग ती इकडे आली का विनिशाची भेट घेतली नाही असं होणार नाही, म्हणून ती घरी येते. आणि देवानं पहा, मला तशी हेल्प आहेच आहे, पण बरोबर आईलाही पाठवलं की आशूकडून शाळेचा पहिला दिवस हँडल होईल का नाही बा, तर बरोबर हेल्प म्हणून माझ्या आईला पाठवलं. ती मला सकाळपासून भरपूर काही करू लागत आहे आणि त्याच्यामुळेच आज आईचा चहासुद्धा भेटला नाही, तर आज तर काहीच पोटात नसतं पडलं माझ्या. सो हॅट्स ऑफ टू ऑल द मदर्स. आपल्या आयांना जास्त, कारण की आपणही करतोय भरपूर, पण आपल्या आयांना काहीच अशी हेल्प नव्हती घरून म्हणा, किंवा कुठलं असं साधन नव्हतं, तरी त्यांनी खूप काही केलं. सो हॅट्स ऑफ टू ऑल द मदर्स. चला आता मी पण करते माझ्या मुलीसाठी, मला पण एक गुड मदर बनायची आहे. गुड मदरपेक्षा परफेक्ट तर नाही म्हणू शकत, परफेक्ट तर बनूच नाही शकत आपण, पण होईल तेवढं ट्राय करायचं आहे. माझ्याकडून मी 100% देईल. तिच्या स्कूलच्या टाईमटेबलनुसार आज उत्तप्पे किंवा डोसा असा मेन्यू सांगितलेला आहे. तर तिचं तर फेवरेटच आहे, म्हणजे चांगली गोष्ट झाली की पहिल्या दिवशी तिला टिफिन म्हणजे खाण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येणार. सो पटकन मी उत्तप्पे बनवून घेते अँड बस तिचा टिफिन पॅक करते. तिची तयार झाली आहे, माझीसुद्धा हे चेंज वगैरे करायचं आहे, पटपट करते आता.
तर मग लवकर लवकर मी छानपैकी मिनी उत्तप्पाच बनवून घेतले होते. तर जे डोस्याचं बॅटर येतं ना, रेडीमेड गिट्स पॅकेट आहेत ते माझ्याकडे असतात. तर मी त्याचंच बनवते मोस्टली, कारण की कधी मूड बनेल आमचं हे सगळं खायचं कधी सांगता येत नाही, म्हणून माझ्याकडे ते नेहमी असतातच तसे. तर तिच्यासाठी उत्तप्पा होताच, तर मी छान असे मिनी उत्तप्पाच बनवले. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मीठ, तिखट सर्व टाकलेलं आहे. बढिया टेस्टी लागतात आणि बनायला पण सोपे आहे. आणि अशा प्रकारे बनवले ना तर ती त्याच्यातला कांदा टोमॅटो काहीच काढत नाही, कारण की ते सगळं छानपैकी शिजून जातं. मग काय, आईनी जे हेल्प केली मला हे कांदा टोमॅटो चॉप करून देण्यामध्ये, त्याच्यामुळे माझं सगळं पटापट झालं. साजूक तुपामध्ये फ्राय केले आणि रेडी केले. आईने देवपूजा पण करून ठेवलेली आहे. ते पण एक काम माझ्यावर निपटूनच गेलं. चांगलं वाटतंय आज पहिल्या दिवशी देवपूजा वगैरे सगळं काम झालेलं. आणि इकडे माझा वसारा झालेला आहे. माझ्या पिल्लूचं औषध टिकू टिकू किती छान दिसत आहे का? ओ मा ओ. अरे वा, आई हसत हसत दाखव ना. झालं. चला चला. हो चला. पम्या कुठून आली मधात? अच्छा, व्हिडिओ याच्यात दिसली, हा बॅनरवर दिसली तिला. हो बेटा, पम्याला व्हिडिओ कॉल करायचा राहिला गो. निशा, आपण इथं ओम काढू. ओम ओम. आता स्वस्तिक काढू असं. हे बघ. जय हो जय हो. चला चला चला. बाबाला हाय कर. बाबाला हाय कर. बाबाला हाय कर. हाय. बाय. जा जा. बाय बेबी. ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग. किसके नाम लिखा था? हाँ हाँ, ये मेरा नर्सरी आहे ना. घ्या थोडंसं निघाल. टिफिन पाठवला. कुठे गेली विनिक्षा? विनिक्षा. हीच ती मुवमेंट होती जेव्हा मी आणि विनिशाचे बाबा आम्ही दोघेही इमोशनल झालो. ती बरोबर एका डोळ्याने तिथनं आम्हाला बघत होती की हे लोक आहेत की गेले. आणि तुम्हाला सांगते, जोपर्यंत आम्ही तिथे थांबलो ना, 20 मिनटं थांबलो आम्ही जवळपास, तोपर्यंत विनिशा मस्त राहिली, कारण की ती बघत होती बाहेर आई बाबा उभेच आहे. ती मला म्हणत होती आपण दोघी मज्जा करू. तर मी म्हटलं मी गेटच्या बाहेरून मज्जा करते, तू गेटच्या आतमध्ये मज्जा कर. आणि 20 मिनटानंतर मग बरोबर तिला समजलं की हे लोक आपल्याला टाकून गेले आहे. आणि तिने इतकी भारी आयडिया लावली ना घरी यायची. तिच्या म्हणजे बरोबर बाबांना फोन करायला लावला. टीचरला सांगितलं की मी आता टिफिन खाल्ला ना तर मी जेवली, म्हणून मला आता झोप येत आहे, तर मला घरी जायला लागते झोपायसाठी, माझ्या बाबांना कॉल करा. आणि मग टीचरनी काही ऐकलं नाही, तर मग सूर वगैरे काढले तिने थोडेसे. आणि नंतर मग तिचे बाबा जाऊन तिला घेऊन पण आले घरी. पुढे दाखवतेच तुम्हाला. पण तिचा ओव्हरऑल स्कूलचा डे खूप चांगला गेला. मला असं वाटलं नव्हतं की ती जाईल म्हणून स्कूलला, म्हणजे वाटलं होतं ऑफकोर्स जाईल म्हणून, बट युनिफॉर्म अँड ऑल ते सगळं बघून थोडंसं. पण तिथं जाऊ द्या, मीच जास्त इमोशनल झाली. पण तिने म्हणजे पहिला दिवस सक्सेसफुली पार पाडला. दुसऱ्या दिवशी भरवली गेली नाही, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मस्त गेली. म्हणजे आज मी टाकत आहे हा व्लॉग, तर सांगू शकते तुम्हाला. आज संडे आहे, सुट्टी आली. आता उद्या काय माहीत काय होते, पण ठीक आहे. मन थोडंसं आपल्याला करावंच लागतं स्ट्रॉंग. असं करून करून तिला एखादा आठवडा आणखीन, मग नंतर तिला सवय पडून जाईल आणि ती स्कूलला रेग्युलर जायला लागेल. तर विनिशाचा टिफिन बॉक्स याची त्याची सगळ्याची लिंक हवी असेल तर तसा मी रील वगैरे पोस्ट करणार आहे. लिटिल स्टार विनिशा म्हणून जे अकाउंट आहे इन्स्टावर, त्याच्यावर आता तुम्हाला भरपूर सारे रील्स दिसतील स्कूल रिलेटेड, ते तिथं फॉलो करायला विसरू नका. तुला मजा आली? तू कशी काय आली पिल्लू? कोणाला नेलं तुम्ही? मला कोणी नेलं? मॅडमचा फोन आलता अर्जंट मध्ये, या रडून राहिली म्हणे, तुला फोन करून कधी. इकडे बघ गरमी होते. विनिक्षा. छान. हा छान आली, मजा आली. खरंच छान. छान ड्रेस आहे म्हणते, काढत नाही ती आता. बाबा पण छान. बाबाचे मोजे पण छान. छान छान छान. आजी तयारी दाखवून ह्या आजी. खाऊन घरी झोप आली म्हणते, खाल्लं तर घरी. चिडचिड करे असेल ना मॅडमने म्हटलं. सकाळी उठले. काय केलं स्कूल मध्ये मग? बाबा काय म्हणते? पहिले शांत होती, म्हणजे सर्वात पहिले खाल्ल्यानंतर झोप येऊन राहिली, असं चिडचिड झाला. मला झोप येऊन राहिली. झोप आली.
आणि त्यानंतर मग शांत झाली थोडस बाबा येते म्हटल्यावर आणि जसं मी दिसलो एकदम सूर काढले मग. हा आणि ते झालं यायचं तर झालं त्याला तिथे अजून 2-3 जण होते अजून ए पिल्लू विनिक्षा तुला मजा आली ना 2-3 जणही रडले म्हटलं पाहून ते म्हटलं. रडलं नाही हा. तू काय केलं बेटा स्कूल मध्ये पण झालं ना पण 10 मिनिटं पहिले झाली फक्त. पहिला ते चांगला झाला तिथे पहिला ते सर्व फोटो वगैरे सर्वच निघाले होते सर्व पाहिजे दुसरे आपल्याला सर्व- footage. सर्व येतानाचा तास नाही. बाबाचा फोन येऊन लढून गेला आली बाबा. प्रज्ञाचा बाबाचा हो काय करून राहिली कशी आहे जेवलं. पिल्लू गोंडू आला बाबा शाळेतून पहिला दिवस झाला पण